संभाजीनगरमधील MIDC वाळूज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील साजापूर परिसरातील बालाजीनगर या ठिकाणी एका लघु उद्योजकाची डोक्यात गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे। सचिन साहेबराव नरोडे असे मयत झालेल्या व्यक्तीचे नाव असून बालाजीनगर साजापूर या ठिकाणी हा व्यक्ती वास्तव्यास होता। साजापूर बालाजीनगर या ठिकाणी नरोडे यांच्या घराच्या मोकळ्या जागेत पाण्याच्या पाईपलाईनचे काम सुरू होते। कामाची पाहणी करत असताना लाईट नसल्याने अंधाराचा फायदा घेत सचिन नरोडे यांच्या डोक्यात अज्ञात व्यक्तीकडून गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे। या घटनेची माहिती मिळताच छत्रपती संभाजीनगरचे पोलीस आयुक्त मनोज लोहिया, उपायुक्त नितीन बगाटे, सहाय्यक पोलीस उपायुक्त महेंद्र देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप गुरमे, वाळूज MIDC पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कृष्णचंद्रा शिंदे, उपनिरीक्षक संदीप शिंदे, प्रवीण पाथरकर, अशोक इंगोले यांच्यासह पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेत ही हत्या का झाली, कोणी केली याचा तपास करत आहेत। गोळीबाराची घटना आहे आणि या घटनेमध्ये हत्या सुद्धा झालेली आहे। नेमकी काय माहिती आहे? 8 ते 9च्या दरम्यान बालाजीनगर साजापूर एरियामध्ये सचिन नरोडे नावाचा एक इसमास गोळीबाराची एक घटना घडलेली आहे। त्यामध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे आणि पोलीस पुढील चौकशी करत आहे। आम्ही तपास करत आहोत। काही सूत्र आमच्या हाती लागलेली आहेत। पुढील माहिती लवकरच आपल्या समोर येईल। NTV न्यूज मराठी, छत्रपती संभाजीनगर।